नमस्कार. महाराष्ट्रामध्ये शेळीपालन मुख्यत्वे 3 गोष्टीसाठी केलं जातं. एक कटिंग मार्केटसाठी गावरान उस्मानाबादीचं, दुसरं बकरी ईदसाठी आणि तिसरं महाराष्ट्रातल्या ह्या शेळीपालकांना चांगला ब्रीडर देण्यासाठी. तर मग ह्या शेळीपालनाच्या तिन्ही बाजू समजून जर घ्यायच्या असतील तर मी आलो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद, आताचं धाराशिव. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमिर भाईंचा रोज रॉयल्स नावाचा हा जो गोट फार्म आहे, इथं नेमकं कशी व्यवस्था आहे, संगोपन कसं आहे आणि या फार्मच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात, समजून घेऊयात आणि इथलं व्यवस्थापन आणि तुम्हाला या फार्मवरती येणाऱ्या काळामध्ये मला भेटायला यायला संधी मिळणार आहे त्याची तारीख पुढे सांगणार आहे. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी सतीश रणेर. आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये. माझ्यासोबत आहेत आमिर भाई आणि रोज रॉयल्स गोट फार्मच्या संदर्भात सगळ्या गोष्टीची या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. आमिर भाई, मनापासून स्वागत. सगळ्यात महत्वाचं, संख्या किती आहे, व्यवस्थापन कसं आहे, ऍड्रेस आपण नंतर सांगूया. ठीक आहे सर. सर्वप्रथम तर सतीश सरांचं खूप खूप धन्यवाद. ते आपल्या मोलातलं टाइम काढून आज आपल्या फार्मवर आलेले आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद करतो पहिल्यांदा. तर आज सर तुम्ही फार्मवरती आलात. आपल्याला या ठिकाणी जसं की आपण म्हणलात की इथे एक प्रोग्राम आपण इथं ठेवायचा आहे, त्या बाबतीत आज आलेले आहेत सर आणि फार्म बघत आहेत. दिवसभराचं व्यवस्थापन कसं आहे, संख्या किती आहे जनावरांची आता? सध्या तरी माझ्याकडे 50 ॲनिमल होते, पण विक्री करून आता फक्त 22-25 नग आहेत माझ्याकडे आणि लहान पिल्ले वगैरे पण आहेत. टोटल संख्या किती असेल पिल्लांना काउंट करून? पिल्लांना काउंट करून एक 30च्या आसपास आहे. अच्छा, 30-35. कुठल्या कुठल्या ब्रीड आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे? आपल्याकडे सर आपण आहे ना एक पतिरा आणि बिटलला क्रॉस करून एक आपण सेपरेट ब्रीड तयार केलेली आहे. बकरीसाठी स्पेशल? बकरीसाठी स्पेशल. अच्छा, ठीक. हो सर. आधी काय करू, थोडंसं फिरून घेऊ. हो सर. फार्म पाहूया, म्हणजे जनावर कोणकोणती तुमची स्पेशल आहेत आणि हा जो सेटअप केला ह्याच्या मागे काय नेमकं आता सेटअपच्या संदर्भात जो शेड केलेला आहे, पलीकडे अर्धा एलिव्हेटेड आणि अर्धा मोकळा, याचं काय कारण आहे? सर आपण पूर्वेकडून तर सूर्य उगवतो आणि पूर्ण एक कोपराही शिल्लक राहत नाही की जिथं ऊन पडत नाही आणि त्याच्यामुळं जे हवा म्हणा तुम्ही ते पास होऊन जाते आणि काय म्हणजे लेंडी आणि मूत्रापासून काय बनत असेल ते नाका तोंडात जाणार नाही आणि हवा पास होणार. त्याच्यामुळं शेळ्यांची तब्येत चांगली राहते, एकदम व्यवस्थित राहते. सगळ्या शेळ्यावरती बसतात? सगळ्या शेळ्या संध्याकाळी वरी लाईन न बसलेल्या असतात सर. खाली काहीच नाही? खाली काय नाही. बरं, हे 2 रॅम्प वरती ठेवलेले. पिल्लांसाठी काही वेगळी व्यवस्था आहे का? पिल्लांसाठी आपण दुसरा एक कप्पा केलेला आहे. पलीकडे एक कप्पा पलीकडे केलेला आहे. आपण सेपरेट ठेवतो पिल्ले. अच्छा, फक्त दूध पाजताना आपण फक्त पिल्लांना आईजवळ करतो. हा जो ब्रीडर आहे आता आपला हो सर. पतिराचा, याची घेते वेळेस काय कॉस्ट होती? काय कॉस्ट होती, आता वय किती आहे आणि काय अंदाजित राहील बरं, याची खासियत कशी? सर ही मी जवळ जाऊन सांगू शकतो. हो सर ही अहमदाबाद मध्ये लोखंडवाला गोट फार्म म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं सुलतान ब्लड लाईन म्हणून पतिराची चलत होती. तर आपण त्यांच्याकडून सोलापूरचे आमचे एक मित्र आहेत, त्यांनी परचेस केलं. पुन्हा ही एक 2 दातवर असताना आपण त्यांच्याकडून आणलं होतं. आता माझ्याकडे 5 ते 6 वर्ष झाले आपण ह्याची ब्रीड घेतात. अच्छा. हा, आणि बिटलचे जे फिमेल होते माझ्याकडे, त्यांना हा नर क्रॉस करून आता सगळ्यांची आवड असते प्रत्येकाची वेगळी. आता बिटल पण एकदम काय त्याच्यात हे नाव ठेवण्यासारखं काय नाही, चांगली मादी आपल्याकडे पण हे पण आहे. पण मी माझ्याकडे जास्तीत जास्त बिटल वरती भर दिला सर आणि त्याच्यातून बिटलला हा नर क्रॉस करून आज पिल्ले आहेत, त्याचे मादे आहेत. आपण फक्त ते ठेवलेत आणि मदर स्टॉक पूर्ण विकलेला आहे सर. आणि आपण इथून जाधव सरांच्या फार्म वरती जाणार आहेत, तिथं आपण दिलेले फिमेल. आपल्याला क्वालिटी तुम्हाला समजेल की आपण काय क्वालिटीवरून हे पिल्ले काढलेले. बरं, जनरली विक्रीसाठी आता जे पिल्लं जातात, हो सर, कॉस्टिंग कशी येते? तुम्ही मोठं केल्याच्या नंतर किंमत किती येते? सर जास्तीत जास्त करून मी आहे ना, लहान पिल्ले 3 महिन्याचे असले, दूध सुटला तर मी सेल करून टाकतो. किती किंमत येते? सोशल मीडिया नेटवर्किंग नुसार एक तुमचे भरपूर व्हिडिओ आहेत, आम्ही पाहिलेले इथं. हो सर. आता काय किंमत मिळते आपल्याला जनरली पिल्लांची? सर आपण 3 महिन्याचं पिल्लू 10 ते 12,000च्या दरम्यान. चांगलं ना, एक्सपेन्सिव्ह ब्रीड मध्ये आता हे पिल्लू आहे समजा, याच्या संदर्भात जर सांगायला गेलो तर आपण, तर याचं कसं राहील? सर हा नॉट फॉर सेल आहे. आपल्या घरी ठेवायचा आपल्याला, आपल्याकडेच ठेवायचं.
तरी पण अशा अंदाजे ह्या अंदाजे पिल्लांच्या किमती किती राहतात? 15-1,000 पर्यंत आपण असे पिल्ले देऊन टाकतो. आता ही जी त्याची आई आहे ही- ही मादी, ही ही मादी आपल्याच पसली आहे? आपल्या पासली आहे. अच्छा आपल्या मदर स्टॉक मधून हे पिल्लू आलेलं आहे. अच्छा. हे मादी. आता इथल्या जवळपास आता तो वाला नर आहे, हो सर. तो नर आपल्याकडचाच आहे का कसा आहे समजा? आपल्याकडचा घरचा पैदाइशीचा नर आहे सर. हा वाला बच्चा. हा आणि हा एक 2 दातवर आहे, 65 किलो वेट आहे त्याचं सर. वेट दुसरी गेन गोष्ट, मध्ये पण चांगला आहे. 65 किलो आहे, हो 65 किलो. 2 दातावर. 2 दातावरती. भारी सुंदर हे. बरं आता हे जे तुम्ही मिक्स करून थोडस याच्यात मला सुका आणि ओलं मिक्स वाटायला, दोन्ही मिक्स करून आपण संध्याकाळी ठेवतो वैरणचा. खातात व्यवस्थित? व्यवस्थित खातात सर. आणि ह्याच्यावर काही शिल्लक असेल तर आम्ही पट्टू म्हणजे गव्हाचा जो कण्णा येतो तो मारला तर पूर्ण चाटू पुरून खातो. मिठाचे मोठमोठाले ढवळ तुम्ही ठेवलेत. हो सर. म्हणजे तुम्ही 2017 पासून याच्यामध्ये. हो सर. आमिर भाईंचा ब्रीडचं सिलेक्शन किंवा ब्रीडवरती खूप चांगलं हे. आता मुद्दा येतो त्यांच्याकडं कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर तुम्ही पतिरा तर पाहिलाय, बिटल मध्ये आहेत, आणि आपले मित्र तुम्ही सांगितले त्यांच्याकडे बिटल दिले. हो दीपक जाधव साहेब आहेत, त्यांच्याकडे बिटलचे फिमेल. दीपक जाधव साहेबांकडे आपल्यापासलं दिलेले आहेत काही समजा. काही दिलेले आहेत, काही त्यांचे स्वतःचे. 2 कोटाचे बोकडं आहेत, हे इकडे तुम्हाला दिसत आहेत. मी स्क्रीनवरती तुम्हाला हे करून दाखवतो. बकरीसाठी बनवतात, सुंदर आहे. आता मी थोडस येणाऱ्या 15 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी 15च आहे, तर त्या रविवारी मी येत आहे इथं. महाशिवरात्रीचा दिवस आहे बहुतेक. हो. आणि हे लोकेशन मंदिर कोणतं आहे? प्राइम लोकेशन आहे, हातला देवी मंदिर आहे. हातला देवीचं मंदिर आहे. धाराशिवच्या बाजूलाच. म्हणजे बाहेर निघाले तुम्ही बार्शी रोडवर, हातला देवी मंगल कार्यालय वरी मंदिराकडे जायचा रस्ता, थोडं पुढे आले, एक 200-300 मीटर पुढे आले की तुम्हाला इथं पाटी दिसेल रोडवरती पाटी पाहायची आणि आतमध्ये यायचं या लोकेशनवर. किंवा आमिर भाईच्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा, ते लोकेशन टाकतील. किंवा रामेश्वर भाईचा माझा आहे नंबर. आम्ही मुद्दाम इथे 1 दिवसासाठी येतोय. मला महाराष्ट्रातल्या ह्या लोकांना, आता सध्या आलोय धाराशिव जिल्ह्यामध्ये, तर तुळजापूर, भूम, परांडा हा सगळा परिसर, धाराशिवच्या आजूबाजूचा जिल्हा, बाहेरच्या जिल्ह्यातनं बी येऊ शकता. ह्या परिसरातल्या लोकांना मला ही माहिती द्यायची. बाबा रे बाबा असं असतं, सगळ्या गोष्टी असतात. 1 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं, नक्की या. आणि असा रोज रॉयल्स सारखा गोट फार्म सगळीकडे आहे, अशा गोट फार्मवरती व्हिजिट नक्की करा. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची फीस नाहीये व्हिजिट करण्यासाठी. हा, ट्रेनिंग ठेवलंय त्या दिवशी थोडीफार एक आहे नॉमिनल, आणि बाकीच्या गोष्टीच्या संदर्भात बी काय अडचण येऊ शकता. काय अडचणी असतील तर कमेंट करून सांगा किंवा डायरेक्ट कॉल करा, नंबर दिलेले आहे. धन्यवाद.